विमान अपघात झाला, मुलांना मला वाटतं माहिती असेल तुम्हाला. आणि त्या दिवशी खरोखर फार मोठा आक्रोश झाला आणि महाराष्ट्रातला एक चांगला नेता गेला आणि खरोखर आपण पोरके झालो आहोत. आणि त्या आज दादांची जयंती आणि या जयंती निमित्त आपण एक सर्वजण उपस्थित झालो आहोत. आज दादांच्या जयंतीनिमित्त स्वर्गवासी अजितदादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जयंती निमित्त अभिवादन करतो. आणि दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर दादा म्हणजे एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व. त्यांनी कधीही त्यांच्या प्रशासनावरती जेवढा वचक होता, मला वाटतं कोणत्याही महाराष्ट्रामधील नेत्याचा एवढा वचक नव्हता. दादांनी कुठलीही दादांकडे गोष्ट घेऊन जायची म्हटलं की दादा 100% करायची. आणि असे उपमुख्यमंत्री आपल्याला लाभले. त्यांनी बारामतीचा कायापालट केला. खरोखर बारामती जर बघितलं तर खरोखर आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी एक म्हणजे इंटरनॅशनल शहरामध्ये आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आपले पिंपरी चिंचवडचे सुद्धा पुण्याचे जे पालकमंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी भरपूर म्हणजे रस्ते असतील, पिंपरी चिंचवडमध्ये जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये त्यांना जेवढं योगदान देता आलं तेवढं त्यांनी योगदान केलं. आणि अशा दादांची आज जयंती, त्यांचा आज जन्मदिवस. आणि म्हणून पुन्हा एकदा या जयंती निमित्त मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो, दादांना अभिवादन करतो. आणि मुलांना एक जाता जाता सांगू इच्छितो, आपण अशा जन्मभूमीत जन्म घेतला मुलांना की ज्या जन्मभूमीमध्ये जी आपण म्हणतो संतांची सृष्टी, ही संतांची जन्मभूमी आहे, ज्यामध्ये संत श्रेष्ठी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झालेला आहे. त्याचबरोबर आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी अभंगातून सर्वांना समता आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्या तुकोबरायांची ही जन्मभूमी आहे. त्याचबरोबर आपल्याला गर्व वाटावा असे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील आपण पुत्र आहोत. म्हणून त्यांनी जे समाजाप्रती जे काही योगदान दिलं ते योगदान देण्याचा प्रयत्न आपण थोडा का होईना केला पाहिजे. मुलांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुणी डॉक्टर होणार असेल, कुणी शिक्षक होणार असेल, कुणी इंजिनियर होणार असेल, पण पद तेवढं मोठं नाहीये. पदापेक्षा तुम्ही समाजासाठी काय करू शकता, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हेच आपल्याला अजितदादांनी दाखवून दिलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फक्त गरिबांसाठी सेवा केली. आणि म्हणून आपणही समाजासाठी काही देणं लागतं. म्हणून पद न घेता तुम्ही मोठे झाल्यानंतर समाजाचं देणं लागतं, म्हणून काहीतरी केलं पाहिजे. जसं उद्योजक बनल्यानंतर आपण आपल्या गावातील शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांची मुलं जेवढी